आईला तिकडं आपल्या भागातली गाणी लावून बसते ती बॉक्स लावून बघा तिकडं उतरायला चालू होते पिशव्या. आम्हाला बी कडू हवा करायला लागली ती चांगली. त्याला आपण एक चहा तर घेऊन बघू सकाळ सकाळ. चहा कशाला लागते तर बघू येत नाही. बघू शकता तुम्ही माझ्या मागं पूर्णपणे आपल्या भागातल्या गाड्या उतरायला चालू आहेत. बरीच आवक झालेली दिसते आज तरी बी. कालच्यापेक्षा जास्त होती काय वाटायला लागले. भाऊ काय होईल ती होईल त्याच्या आईला मी काय टेन्शन घ्यायचं. काय जाईल ती जाईल. आज पाऊस तर नाही पण आबाळ भरलंय अजून. नेलावाच्या टायमाला काय करतंय कोणाला ठावा. चालू झालं म्हणजे त्याच्या आईला नेऊन सगळी नुकसानी व्हायची त्याला. बाहेर जाऊ आतमध्ये आहे चहा पण एवढा काय इथं खास लागत नाही. बाहेर जाऊन बघू चांगला चहा भेटतंय इथं. पानसट आहे नाही का त्याच्या आईचं जाणं नाही. पाणी प्यायला लागतंय. आता मार्केटच्या बाहेर आलोय मी गेटच्या बाहेर. बाहेरचं वातावरण बघू काय गार वारं लागा लागलंय कडून. ते वरी बघा तुम्ही आबाळा गच आहे ढगावर ढग आहे तर बघू काय होतं काय नाही. हे दोन बी आई घरी इकाला आलेली दिसते. लय फोकाला आई फ्लवर तुझ्या आईच चिन्ह तिथे जागप. हे वरी बघू शकता तुम्ही त्याच्यावर मेट्रो पुलती बा. मेट्रोसाठी वरनं पूल केलेला. आता आपण बाहेर आलो गेटच्या. इथं देवाचं मंदिर दिसालंय. पाया पडतो आणि बघू इकडे काय दिसतंय का. इकडं तर काय वाहनं लागलेली दिसायला लागली. समोर हायवे तिकडं तर पेट्रोल पंप आहे. तिकडंच बघू काय चहा प्यायचं आहे का काय. नसलं तर शेवट फुलकट चहा तर प्यावंच लागणार आहे. सकाळ सकाळ जरा पेलं म्हणजे बरं वाटतं. गार पाण्यानं आंघोळ केली. थंडी तर वाजायला लागली आहे घरी. त्याच्या आईला इकडे बी काय दिसत नाही. इकडे बी लांबपर्यंत तुम्ही बघू शकता काय दिसत नाही. इकडं तर पूर्णपणे वाहनं चालू आहे ती. कारण ते हायवेच आहे. आणि तिकडं पलीकडं रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन दावतो तुम्हाला मी जाताना. बघू इकडं पुढे सरळ चालत जाऊ. आपल्याकडे टाईम बी भरपूर आहे. 9 वाजता निलाव चालू होणार आहे. तर आपण उठलो 6 वाजता. काय गावाकडे सवय लवकर उठायची त्यामुळे तिथे बी काही झोप लागली नाही. त्यामुळं म्हणलं उठून आंघोळ करून कपडे बिपडे घालून बघावं आपलं फिरावं. ती वाहनं खाली होऊन लावलेली आहे ती बघा. ड्रायव्हर कंडक्टर झोपले असते ती. बघा मेट्रो चालली बावरनं. बघू शकता तुम्ही मेट्रो चालल्यावरनं गेली. चहायला तिकडे एक दुकान दिसायला लांब. बघू कशाचा चहाचा असलं तर चहा पिऊ. चहाईला नेऊन सकाळ सकाळ दिदी चालली आहे कुठं तर. हे बघू शकता हो ते कामावर चालले असणार आहे. का कामावरनं मागाय आली काय माहिती. तिची भाषा आपल्याला कळत नाही ना आपली भाषा तिला कळत नाही. त्यामुळे लय अवघड पिक्चर आहे तिथला. आणि कन्नड तर आपल्याला वाचायला येत नाही. त्यामुळं काय आहे आणि काय नाही ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. इथे एक चहाची टपरी दिसायला जाऊन चहा पिऊ आपण. ते बघा पुढकडे चहा आहे तरी भरपूर गर्दी आहे तरी व्यायला पाहिजे. ए बाय एक चाय दे दो. दे दो एक सी. बघा चहा करायला लागले. एक टी
एक देतो इथं काय गेली एकटी एकटी देतो बंद कोण आहे रसवाले आई गेलं तर सूड यायला म्हणताय म्हणजे काय सप काय म्हणते काय की बाबा एक जण तर म्हणले सूड यायला आपण चहा घेतला बघू काय इतका प्रकारचे काय सांगू नका आपल्या इकडे असतं तर मी तर फेकून दिला असता पण आता नाही येला तर प्यावं तर लागणार काय इतक्या कडू काय सांगू नका बेकारच्या येतो पिऊन आता बळ जाऊ दे चला मित्रांनो थांबून काय मिळ लागत नाही तर आपल्या ओळखी ना पळायची कोण नाही जाऊ चहा पेत असंच फिरत बघू अजून काय नाही इथं काय कोण आई गेली ओळखीची तर नाही तीच त्यामुळे लय अवघड आहे उगा आई गेली माझ्या तोंडाकडे बघायला लागली ती काय बोलायलंय काय नाही ती काय बोललेली मला तर झाड बी काय कळलं नाही त्यामुळं लय अवघड आहे चहा मग तर बेकार म्हणून आता कसं आहे पेची पाळी आली झालेला कप देतो टाकून इथं त्याच्या आईचा राहणार चवगीली तोंडाची पण काय जरा चहाची सवय सकाळ असल्यामुळं थोडं गरम पाणी प्यायला वाटलं बरं वाटतं झालं बघा तुम्ही वाहनं याचा करायला चालू आहे चालतंय चला बघू मार्केटमध्ये जाऊन ते रूमवरचे उठले तिघं नाही ते बघ दोघं तिघं जण आईला मावशी चहा पिऊन इकडं पंपावर कामाला काय बघते गेली डायरेक्ट तिकडंच पण बरं वाटतंय जरा फिरायला बघायला आपला देश सोडून दुसरं आपलं काय महाराष्ट्र सोडून अलीकडं कर्नाटकमध्ये काय नाही बघायला